पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. पारू आदित्यची वाट बघत गेटच्या बाहेरच बसलेली असते आणि वैतागून स्वतःशीच म्हणत असते की आदित्य सरांना काय गरज होती त्या अनुष्का मॅडमला भेटायला जायची. देवी आईंना हे आवडणार नाही माहीत असून सुद्धा ते असं का वागले ना मला खरंच कळत नाहीये. आणि त्याचवेळी आदित्यची गाडी त्या ठिकाणी येते तर पारू गाडी थांबवते आणि मारुतीला म्हणते की बा मला आदित्य सरांसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यांना इथेच उतरू दे. तर मारुती विचारत असतो की अगं नेमकं झालंय तरी काय. मात्र पारू त्याला काही सांगत नाही. त्यामुळे मग आदित्य गाडीतून खाली उतरतो आणि तिला काय झालं आहे ते विचारतो. तर पारू आदित्यवर खूपच चिडलेली असते आणि रागातच त्याला म्हणत असते की आदित्य सर, तुम्हाला त्या अनुष्का मॅडमला भेटायला जायची काय गरज होती. देवी आईंना हे आवडणार नाही माहीत होतं ना तुम्हाला, आणि मी सुद्धा तुम्हाला थांबवलं होतं, तरीही तुम्ही असे का वागलात. तुम्हाला माहिती आहे का देवी आईंना या सगळ्याचा किती त्रास झाला आहे ते. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू झालं का तुझं. मी तुला मगाशी सुद्धा म्हटलं होतं की मी आईच्या विरोधात जात नाहीये. मी आईची बाजू समजावून सांगण्यासाठीच त्या अनुष्काला भेटलो होतो. मी तिला म्हटलं सुद्धा की माझी आई कधीही चुकू शकत नाही, तुझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि तू काळजी करू नको, मी आईसोबत बोलेल. आणि मग तो घरात जातो. मात्र पारूला खूप भीती वाटत असते. दुसरीकडे अहिल्या रागातच तिच्या खोलीत बसलेली असते. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो आणि तिला विचारतो की काय गं, काय झालं, कोणावर एवढी रागावली आहे. आणि त्यावर अहिल्या म्हणते की आदित्यवर. तर श्रीकांत विचारतो की आता आदित्यने काय केलं. तर अहिल्या म्हणत असते की तो अनुष्कासोबत डिनरला गेला आहे आणि इतकंच नाही तर त्याने ही गोष्ट मला सांगितली सुद्धा नाही. आणि जेव्हा मी त्याला कॉल करून घरी बोलावलं तेव्हा तो मला तोंडावर नाही म्हणाला. आणि ते ऐकून श्रीकांतला हसू येतं. तर अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, त्याची ही गोष्ट ना मला अजिबात आवडलेली नाही आहे, आता मी त्याच्याशी बोलणार नाही. तर श्रीकांत म्हणत असतो की प्लीज असं करू नको, तुला माहिती आहे ना 2 दिवसांवर त्याचा वाढदिवस आला आहे आणि तू जर त्याच्यासोबत असा अबोला धरला ना तर ते त्याला सहन होणार नाही. तर अहिल्या म्हणत असते की श्रीकांत, माहिती आहे मला, पण मला आत्ता तरी त्याच्याशी काही बोलायचं नाही आहे. जर तो इथे आला ना तर त्याला सांग की मी झोपले आहे. आणि त्यावर श्रीकांत नाईलाजाने हो म्हणतो. तितक्यात आदित्य त्या ठिकाणीच येतो. तर श्रीकांत त्याला रूमच्या बाहेरच थांबवतो. तो आदित्यला म्हणत असतो की अहिल्या झोपली आहे, त्यामुळे तुला जे काही बोलायचं आहे ते उद्या बोल. मात्र आदित्य ते ऐकून काळजीत पडतो. तो म्हणत असतो की बाबा, आई एवढ्या लवकर का झोपली, तिला बरं वाटतंय ना. तर श्रीकांत त्याला खोटंच सांगतो की अहिल्याचं डोकं दुखतंय, त्यामुळे आदित्यची काळजी अजूनच वाढते. तो म्हणत असतो की बाबा, मी अनुष्काला का भेटायला गेलो होतो हे मला तिला सांगायचं आहे. पण श्रीकांत त्याला काही अहिल्याला भेटू देत नाही. आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी येत म्हणते की आदित्य, वहिनींना आवडणार नाही हे माहीत असून सुद्धा तू त्या अनुष्काला का भेटायला गेला. आता बघ, वहिनी तुझ्याशी कधीच बोलणार नाहीत. आणि ते ऐकून आदित्यला तर मोठा धक्काच बसतो. पण श्रीकांत त्याला समजावतो की काळजी करू नको, उद्यापर्यंत अहिल्या शांत होईल, उद्या सकाळी तू तिच्याशी बोल. आणि त्यावर तो हो म्हणत तेथून निघून जातो. मात्र पारूला अहिल्याची आणि आदित्यची खूप काळजी वाटत असते. त्यानंतर ती तिच्या घरी येते. मात्र मनाशी ती त्या दोघांचाच विचार करत असते आणि म्हणत असते की माझ्या देवी आईंवर पूर्ण विश्वास आहे, त्या कधीच कोणाचं नुकसान होईल असं वागणार नाही. पण आता काही झालं ना तरी त्यांच्यामध्ये आणि आदित्य सरांमध्ये सगळं काही चांगलं राहायला हवं. जर पुन्हा त्या दोघांमध्ये वादविवाद झाले, देवी आईंनी आदित्य सरांसोबत अबोला धरला, तर आदित्य सरांना ते सहन होणार नाही. तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि पारूला विचारू लागतो की तुला मगाशी आदित्य सरांसोबत काय बोलायचं होतं. आणि त्यावर मग पारू त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की मला खरंच खूप काळजी वाटते, कारण देवी आई आदित्य सरांसोबत बोलत नाही. मात्र मारुती तिला समजावतो की तू काळजी करू नको, अहिल्या मॅडम आदित्य सरांसोबत नक्की बोलतील. आणि मग त्यानंतर तो पारूला अनुष्काबद्दल सांगू लागतो. तो म्हणत असतो की त्या अनुष्का मॅडम ना खरंच खूप चांगल्या आहेत, म्हणजे त्यांच्यावर एवढी संकट आली आहेत पण तरीही त्यांनी कधीच कोणावर चिडचिड केली नाही की आवाज वाढवला नाही. त्या सगळ्या संकटांना अगदी हसत सामोऱ्या जात होत्या आणि म्हणूनच खूप गोड वाटत होत्या. आणि अनुष्काचं ते कौतुक ऐकून पारूला मात्र वाईट वाटतं आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य गार्डनमध्ये बसलेला असतो आणि रात्रीच्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तितक्यात प्रीतमही त्या ठिकाणी येतो. रात्री जे काही घडलेलं असतं ते त्यालाही कळलेलं असतं.
आदित्यला म्हणत असतो की दादा तू काळजी करू नको, मी आईला सांगतो की माझ्या सांगण्यावरून तू त्या अनुष्काला भेटायला गेला होता म्हणजे ती तुला काही बोलणार नाही. पण आदित्य म्हणतो की हे सगळं करायची काही गरज नाही आहे, कारण तू काय माझ्यावर जबरदस्ती केली नव्हती. मी माझ्या मर्जीने अनुष्काला भेटण्यासाठी गेलो होतो, कारण तिच्यासोबत जे काही घडते ते चुकीचं आहे हे माहिती आहे मला. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अनुष्काचा कॉल येतो. ती रागातच आदित्यला विचारत असते की अहिल्या मॅडम घरी आहेत का? त्यावर तो हो म्हणतो आणि तिला काय झालंय ते विचारतो. तर अनुष्का म्हणत असते की त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं आहे ना त्याचा जाब मला त्यांना विचारायचा आहे. मी येते तुमच्या घरी आणि ती फोन ठेवून देते. त्यामुळे आदित्य आणि प्रीतम घाबरतात. त्यानंतर घरातील इतर सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आदित्य आणि प्रीतमही त्या ठिकाणी येतात. आदित्य अहिल्याला सांगू लागतो की आई मला माहिती आहे की काल मी अनुष्काला भेटायला गेलो, ही गोष्ट तुला माहीत नाही. मात्र पण तो पुढे काही बोलणार इतक्यात प्रीतममध्येच म्हणतो की आई दादा माझ्या सांगण्यावरून तिला भेटायला गेला होता. आणि ते ऐकून अहिल्या चिडते. ती म्हणते म्हणजे तू त्याला सांगितलं होतं का अनुष्काला भेटायला? तो काय आता स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का? आणि अहिल्याला एवढं चिडलेलं बघून ते दोघेही भाऊ खूप घाबरतात. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच ती अनुष्का त्या ठिकाणी येते आणि तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर अनुष्का अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅडम काल तुमचा मुलगा तुमची बाजू सांगण्यासाठीच माझ्याकडे आला होता. त्याचं म्हणणं होतं की माझी आई कधीच चुकू शकत नाही, तुझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल. आणि मग त्यानंतर ती अहिल्यासमोर हात जोडून म्हणते की अहिल्या मॅडम मी माझी चूक कबूल करते. मी खरंच तुम्हाला ओळखायला कमी पडले. मात्र आता या सगळ्यांनासुद्धा कळायला हवं की तुम्ही माझ्यासोबत नेमकं काय केलं आहे ते, म्हणजे यांचासुद्धा भ्रम दूर होईल. आणि ते ऐकून अहिल्या गालातल्या गालात हसते. तर तितक्यात दामिनी अनुष्काला म्हणते की आता तू इथे कशासाठी आली आहेस? निघ इथून. आत्तापर्यंत तुला कळलं असेल ना की जर तू आम्हा किर्लोस्करांच्या नादी लागली तर तुझं काय होईल ते. मात्र त्यावेळी अहिल्या दामिनीला गप्प बसायला सांगते. आणि मग अनुष्का आदित्यला आणि त्याचसोबत इतरांना सांगते की तुम्हाला माहिती आहे का, एका रात्रीत माझ्या कंपनीच्या शेअर्सच्या प्राईस दुप्पट झाल्या आहेत आणि ते सुद्धा अहिल्या मॅडममुळे. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर अनुष्का आनंदाने सगळ्यांना सांगत असते की सगळ्यांना असं वाटत आहे की अहिल्या मॅडम माझ्या कंपनीत इंटरेस्टेड आहेत, त्याचमुळे शेअर्सच्या प्राईस वाढल्या आहेत. आणि इतकंच नाही तर मला बँकेमधून कॉल आला होता. बँकवाले मला वाटेल तेवढं लोन द्यायला तयार आहेत आणि ते सुद्धा अहिल्या मॅडमच्या सांगण्यावरून. आणि एवढंच नाही तर माझ्या घराला किंवा ऑफिसलासुद्धा काही झालेलं नाही आहे. माझं कोणतंही नुकसान अहिल्या मॅडमने केलं नाही, उलट त्यांच्यामुळे माझा खूप फायदा झाला आहे. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळेजण अहिल्याकडे बघू लागतात. तर अनुष्का अहिल्याला म्हणत असते की अहिल्या मॅडम मला ना खरंच काही गोष्टींची टोटल लागत नाही आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत असं का वागलात ना तेच मला कळत नाही आहे. तुम्ही प्लीज मला हे सांगू शकाल का? आणि त्यावर अहिल्या हसून म्हणते कारण अनुष्का तू मला खूप आवडलीस. आणि ते ऐकून दामिनी घाबरून म्हणते की बरं झालं वहिनींना मी आवडत नाही, नाहीतर त्यांनी मलाही बरबाद केलं असतं. तर अहिल्या अनुष्काला आणि इतरांना म्हणू लागते की अनुष्का जेव्हा मी तुला पहिल्यांदा भेटले ना तेव्हा तुझं वागणं बोलणं मला खरंच खूप आवडलं. मात्र मला तुझी परीक्षा घ्यायची होती. तू जे बोलतेस तेच करते की नाही हे मला बघायचं होतं आणि म्हणूनच मी तुला ठरवून मुद्दाम त्रास दिला. खरं तर हे करत असताना माझ्या मनाला किती यातना झाल्यात ना ते कोणालाही कळू शकणार नाही, पण त्यासाठी मला तू माफ कर. मात्र या सगळ्या पाठीमागे माझा काहीतरी उद्देश होता, कारण गेल्या काही दिवसांमध्ये खूप जवळच्या व्यक्तींनीच आम्हाला फसवलं आहे आणि म्हणूनच मला तुला नीट पारखून घ्यायचं होतं. आणि तू माझ्या परीक्षेत उत्तमरित्या पास झाली आहेस. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. तर श्रीकांत हसतच म्हणतो की मला हे आधीपासूनच माहिती होतं. आणि मग त्यानंतर अनुष्का रडू लागते. तर अहिल्या तिला विचारते की काय झालं अनुष्का, आज तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? आणि मग अनुष्का अहिल्याजवळ जात म्हणते की अहिल्या मॅडम माझी आई कशी होती ते मला आता आठवतही नाही, मात्र ती नक्की तुमच्यासारखीच असणार याची आज मला खात्री पटली. पुढे ती असंही म्हणते की अहिल्या मॅडम मी जेव्हा तुम्हाला भेटले ना तेव्हा असं वाटलं की मी माझ्या आईलाच भेटले. आणि जेव्हा माझ्या बाबतीत हे सगळं घडत होतं ना तेव्हा मला माझी प्रॉपर्टी किंवा बिझनेस गमावेल याची भीती वाटत नव्हती, तर मी तुम्हाला गमावेल याची भीती वाटत होती.
कारण मी माझ्या आयुष्यात जे काही कमावलं आहे ना, ते खूप मेहनतीने कष्ट घेऊन कमावलं आहे आणि हे सगळं ना मला असंच गमवायचं नाही आहे. आणि अनुष्काचं ते बोलणं ऐकून अहिल्यासुद्धा रडतच तिचा हात हातात घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.